एका नंदेचं न बोललेलं मन. तर ज्या नणंद म्हणते, ज्या दिवशी वहिनी म्हणून तू त्या घरात पाऊल ठेवतेस, त्या दिवशी नणंदही मनापासून आनंदाने हसत असते. संपूर्ण लग्नभर धावपळ करून प्रत्येक काम ती सांभाळते. तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला स्वतःचं सुख समजते. मनात अनेक स्वप्न घेऊन ती तुझ्यात एक मैत्रीण शोधत असते. आयुष्यभर जपता येईल असे एक सुंदर नातं विणत असते. पण कधी तुझ्या एका गैरसमजामुळे तिचं मन दुखवतं आणि स्वतःच्या घरातच ती नकळतच परकी ठरवली जाते. रागाच्या भरात कधीतरी तिच्याकडून एखादा शब्द निघाला तर तिलाच घरात भांडण लावणारी असा शिक्का बसतो. अरे लक्षात ठेवा, नणंद ही एका आईची लेक असते. तिच्याही मनाला वेदना होतात. तिला फक्त थोडंसं प्रेम, थोडासा आदर आणि आपुलकी हवी असते. एवढंच दिलंच तर नातं आयुष्यभर सुंदर राहील आणि घरही आनंदाने फुलेल. पण आजकाल फक्त नणंद म्हणजे आपल्या भावाच्या संसारात आग लावणारी व्यक्ती बनली आहे. प्रत्येकच नणंद का रे? आणि अशी कोणतीच मुलगी नाही जिला आपल्या भावाचा संसार उद्ध्वस्त झालेला आवडतो. एका नंदेचं न बोललेलं मन. तर ज्या नणंद म्हणते, ज्या दिवशी वहिनी म्हणून तू त्या घरात पाऊल ठेवतेस, त्या दिवशी नणंदही मनापासून आनंदाने हसत असते. संपूर्ण लग्नभर धावपळ करून प्रत्येक काम ती सांभाळते. तुझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला स्वतःचं सुख समजते. मनात अनेक स्वप्न घेऊन ती तुझ्यात एक मैत्रीण शोधत असते. आयुष्यभर जपता येईल असे एक सुंदर नातं विणत असते. पण कधी तुझ्या एका गैरसमजामुळे तिचं मन दुखवतं आणि स्वतःच्या घरातच ती नकळतच परकी ठरवली जाते. रागाच्या भरात कधीतरी तिच्याकडून एखादा शब्द निघाला तर तिलाच घरात भांडण लावणारी असा शिक्का बसतो. अरे लक्षात ठेवा, नणंद ही एका आईची लेक असते. तिच्याही मनाला वेदना होतात. तिला फक्त थोडंसं प्रेम, थोडासा आदर आणि आपुलकी हवी असते. एवढंच दिलंच तर नातं आयुष्यभर सुंदर राहील आणि घरही आनंदाने फुलेल. पण आजकाल फक्त नणंद म्हणजे आपल्या भावाच्या संसारात आग लावणारी व्यक्ती बनली आहे. प्रत्येकच नणंद